श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत भक्त नरसप्पा सुतार याच्यावर स्वामींची कृपा. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते याचा कित्येक लोकांना अनुभव आलेला आहे. स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. नरसप्पा सुतार नावाचा एक स्वामी भक्त अक्कलकोट गावात राहत होता. त्याची महाराजांच्या चरणी पूर्ण प्रीती जडली होती. त्याच्या घरी एक म्हैस होती. ती प्रसूत होताच तिचे वासरू तडफड करीत प्राण सोडित होते. असे बरेच वर्ष चालू होते. वासरू मेल्यावर म्हैस दूध देत नसे, म्हणून दारासी म्हैस असूनही नरसप्पास तिचा दुधासाठी उपयोग होत नसे. एकदा म्हैस विण्याच्या वेळी महाराजांची स्वारी त्याच्या घरी आली होती. त्यावेळी नरसप्पाने महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली की, महाराज, या म्हशीचे वासरू वाचल्यास आपल्या कृपेने आम्हास दूध तरी मिळेल. तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व महाराजांचे चरण ओले झाले. श्री स्वामींना त्याची करुणा येऊन ते उठून म्हशीजवळ गेले. तेव्हा ते वासरू तडफड करीत होते. इतक्यात महाराजांनी आपला हात त्या वासरावरून 10-15 वेळा फिरवला आणि आपल्या जागेवर परत जाऊन बसले. त्यावेळी मात्र ते वासरू मेले नाही, तर उभे राहून म्हशीचे दूध पिण्यास लागले. नरसप्पाचे घरी दूध दुभते भरपूर झाले व तो आनंदात राहू लागला. महाराजांची कृपा झाल्यावर भक्तांची कामना पुरी होण्यास वेळ लागत नाही. आपल्या परमभक्ताच्या मागे महाराज असे सदैव उभे असतात. एकदा महाराज एका दुकानात बसले असताना हा नरसप्पा घोड्यावरून शेतात जात होता. तो घोड्यावरून खाली उतरला व त्याने महाराजांना विनंती केली की, महाराज, माझ्या शेतात हुरडा तयार झाला आहे. आपण तो खाण्यास माझ्या बरोबर चलावे. महाराजांना एकदम राग येऊन ते म्हणाले, हत मादरचोदा, कधी हुरडा पेरला होतास? नरसप्पा हात जोडून म्हणाला, महाराज, चूक झाली. शेत माझे नाही, आपले आहे, म्हणून आपण तेथे हुरडा खाण्यास चलावे. असे म्हणताच महाराज सेवेकऱ्याबरोबर त्या शेतात हुरडा खाण्यास गेले. नरसप्पाने हुरड्याबरोबर ऊस खाण्यास आणला होता. ऊस खाऊन त्याची पेरे महाराजांनी शेतात रोवून ठेवली. ती पाहून महाराजांची इच्छा आपण शेतात ऊस पेरावा अशी दिसते, असा नरसप्पाने विचार केला व पुढील वर्षी त्याने ऊसाचे पीक काढण्याचे ठरविले. श्री स्वामी कृपेने ऊसाचे भरपूर उत्पन्न त्या वर्षी त्याला मिळाले. श्री स्वामी आपल्या भक्ताने काय करावे हे कृतीने दाखवीत व त्याचे कल्याण कसे होईल
ते अशा प्रकारे कृतीने सांगत असत. नरसप्पा स्वामींचा परमभक्त होता. एकदा स्वामी फिरत फिरत त्याच्या घरी आले. स्वामींनी पुष्कळ दिवस आपल्याकडे राहावे असे नरसप्पाच्या मनात होते. ते एकाएकी आपल्याकडून निघून जातील म्हणून रात्री नरसप्पा उंबऱ्यात निजून राहत होता. स्वामी बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याने घरातच संडासाची सोय केली होती. या त्याच्या वागण्यातून नरसप्पाचे महाराजांच्या ठायी असलेले प्रेम महाराजांना समजत होते. म्हणून ते 8 दिवस त्याच्या घरी राहिले. त्यावेळी सुगीचे दिवस असल्याने त्याच्या मनात आले की महाराज आपल्या घरी असल्याने शेतात जाता येत नाही. पिकाचे नुकसान झाल्यास काय करावे असा विचार मनात आला. तोच अंतरसाक्षी महाराजांनी त्याचे मन जाणून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागले. तो नरसप्पा उंबऱ्यात निजला होता. त्याने उठून महाराजांस त्याच्या घरातून न जाण्याविषयी विनंती केली. तेव्हा महाराज म्हणाले, सुगीचे दिवस आहेत, तुला अडचण होते, सबब आम्ही येथून जातो. महाराजांचे हे उद्गार ऐकून नरसप्पा शर्मिंदा झाला. त्याने महाराजांना राहण्यास पुष्कळ विनंती केली, परंतु महाराज राहिले नाहीत. समोरील माणसाच्या मनातील विचार अंतर्ज्ञानाने महाराज सहज ओळखत असत. त्यामुळे सर्व भक्त मनात घाबरूनच महाराजांच्या समोर उभे राहत असत. श्री दत्त अवतारी स्वामींची कृपा झाली की सुखाला कशी भरती येते याचे नरसप्पा हे उत्तम उदाहरण आहे. त्याची स्वामी भक्ती उत्कट होती याची प्रचिती लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. स्वामींचा परत नरसप्पाच्या घरी येण्याचा योग आला नाही. या जगात आपले काहीच नसते, सर्वांचा मालक ईश्वरच आहे. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.